तर आता आपल्या देवस्थानाच्या जमिनी आहेत, त्या आपल्या देवस्थानाच्या जमिनी आहेत. आपल्या पण देवस्थानाच्या जमिनी हजारो एकर आहे. आपल्या देवस्थानाची मालमत्ता इतकी आहे तर दुप्पट सोनं सरकारकडे सोनं आहे, त्याच्यापेक्षा जास्त सोनं हे दक्षिणेतल्या काही मंदिरांमध्ये आहे. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की या जमिनी आला कुठनं. तर त्यांची जी पूर्वीची राजघराणी होती किंवा त्यांचे जे श्रीमंत मुसलमान होते त्यांनी दानधर्म करून ही आपल्या स्वधर्मीयांच्या भल्यासाठी त्यांची शैक्षणिक संस्था उभारा, तिथे त्यांचे धार्मिक स्थळ उभारा, कॉलेजेस उभारा, मदरसे उभारा, शाळा, म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी ज्यांच्या समाजाला उपयोगी ठरतील त्याच्यासाठी या जमिनी दिल्या. आता त्या जमिनी दिल्यानंतर हेही मान्य मी करतो, मी स्वतः अल्पसंख्याक खात्याचा मंत्री होतो. जे कोणी केलं नाही ते मी केलं. मी पहिला माणूस होतो ज्यांनी फाईलवर राहून टाकलं एकदा का वक्फ करण्यात आली जमीन. वक्फ म्हणजे माझ्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे समाजासाठी दान दिलेली जमीन, आणि ज्यांनी दान दिली आहे त्याच्या नावावरती वक्फ होते, आणि एकदा वक्फ झाली की ती विकता येत नाही. आणि म्हणून मी माझ्याकडे ती फाईल आली की ही जमीन विकण्यासाठी परवानगी द्या वगैरे 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 वगैरे. मी त्याच्यावर लिहिलं की एकदा की वक्फ करण्यात आली की परत ती जमीन हस्तांतरित करता येणार नाही. वन्स अ वक्फ ऑलवेज अ वक्फ. त्याच्यामुळे ह्या जमिनीमध्ये सरकारने हस्तक्षेप करून सरकारने त्याच्यामध्ये काही माणसं टाकणं, समितीमध्ये आपला माणूस टाकणं काय गरज काय. हां, कायदे असे करा की ह्या जमिनीकडे कोणालाही तिरकस नजरेने बघता कामा नये. या जमिनीने त्या समाजाशिवाय दुसऱ्याला वापरताच येणार नाही. त्या समाजालाही वापरायचे असतील तर फक्त शाळा, कॉलेज, हॉस्पिटल वगैरे 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 सामाजिक उपयोगासाठी वापरता येतील तरच या जमिनी देता येतील, असं काहीतरी प्रावधान त्याच्यात आणा. पण सरकारने हस्तक्षेप करून त्याच्यात कलेक्टरमध्ये पडू शकेल असं काय गरज काय आहे. त्या तुमच्या जमिनी नाहीच आहेत, त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत, ते त्यांच्या बापजाद्याची जायदाद आहे ती. त्यांच्याकडे किती जमिनी आहेत आणि ह्यांच्याकडे जमिनी आहे याला या मोजमापाला काय अर्थच नाही. आता त्या त्यांच्या चर्चेसनी म्हणजे जेव्हापासून ते इथे त्या चर्चच्या हातात आहेत नाही की तुम्हाला हस्तक्षेप करण्याची गरज काय. सरकारला का हस्तक्षेप, याला कडक करा. आणून त्या जमिनी वापरतात. साधी गोष्ट आहे की अंबानी साहेबांचं जे घर आहे, अंबानी शेठचं जे घर आहे ते कुठल्या जमिनीवर आहे. दुर्दैव आहे की मुस्लिम समाजातल्याच काही नेत्यांनी वक्फचा दुरुपयोग कसा बंद होईल त्याच्याकडे लक्ष द्या ना. म्हणून सरकारने त्यात हस्तक्षेप करून सरकार त्याच्यामध्ये येईल चुकीचं आहे. त्यांचा धार्मिक हे आहे, त्यांना त्यांचं करू द्या. मंत्री किरण रिजिजू एक महत्त्वाचा विषय असा आता अंबानीच्या जमिनीचा घराच्या जमिनीचा उल्लेख केला. आता अशा 186 करोडांना यामुळे सूट मिळणार आहे. आता त्यांना निर्णय घेता येणार आहे त्यांना वक्फमध्ये राहायचं की वक्फमधून बाहेर जायचं. म्हणजे अदानी सारख्यांना या निमित्तानं असा आहे की प्रश्न असा की मी नेहमी याचं उदाहरण देतो की मध्य दिल्लीमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला हजारो मकबरे दिसतात. हजारो नाही म्हणजे आता ते मकबरे आणि त्याच्या बाजूची जमीन ही वक्फची जमीन आहे मध्य दिल्लीत. त्या जमिनींची किंमतच होऊ शकत नाही. आता त्या जमिनी आल्या ना उघड्या बाजारामध्ये, म्हणजे तुम्हाला नेमकं करायचंय काय. आणि तिथलं असं वाटते किंवा आपल्या मराठवाड्याच्या बाजूला ज्या जमिनी आहेत त्या जमिनी कोणाच्या आहेत, त्या सगळ्या निजामाच्या जमिनी आहेत, त्या वक्फ झाल्या. आता तुम्हाला त्याच्यावरती नजर कशाला हवी आहे. मला आठवतं की नागपाड्यामध्ये एक मोक्याच्या जागी जमीन होती आणि त्या जमिनीवरनं वाद चालू होता आणि वाद मोठ्या लोकांमध्ये चालू होता. माझ्या हातात फाईल होती, मी बघितली. काही लोक माझ्याकडे आली, म्हटलं नाही वन्स अ वक्फ ऑलवेज अ वक्फ, ठोकून टाकली. ती जमीन विकताच आली नाही आणि ह्याच्यापुढे विकता येणार नाही.
आता माहित नाही हे सरकार आल्यानंतर काही केलं तर म्हणजे हे नवीन बिल आल्यानंतर काय झालं तर मला माहित नाही. दान धर्मातनं आलेली जमीन ह्याच्यावरती कोणाचाही अधिकार नाही. त्या माणसांनी एका विशिष्ट हेतूने सामाजिक हेतूने आपल्या पैशातनं घेतलेली जमीन जेव्हा तो समाज हितासाठी देतो तेव्हा त्याच्याकडे तिरका नजरेने सरकारने पाहू नये. एवढं साधं आमचं म्हणणं आहे. ट्विट करत ठाकरेंच्या खासदारांना आवाहन केलं की आता तरी वक्फ विधेयक सुधारण्याच्या संदर्भात तुम्ही पाठीशी उभा राहणार का, बाळासाहेबांचा विचार करणार? बाळासाहेबांचे विचार काय आहेत आणि काय हे ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंना जास्त माहिती आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती काय मला बोलायचं. मंत्री किरण रिजिजू फक्त हसू शकतो आपण त्याच्यावरती. दुसरं म्हणजे ह्यांच्या बुद्धीचीच कीव करा, ह्यांच्या बुद्धीचीच कीव करायसाठी. संसद आज नाही बांधलंय आणि तुम्ही नाही बांधलंय. हे संसद ब्रिटिश कालापासून तिथे आहे. तेव्हा उगाच जोक मारू नका. म्हणजे तुमची बुद्धी किती तोकडी आहे ह्याचं अख्ख्या देशभर आणि जगभरामधनं त्या लोकसभेतनं जाऊ देऊ नका. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवरती तासेरे ओढलेले आहेत. नपुंसक हा शब्द वापरलेला आहे. नपुंसक वरती म्हणजे आपली लाजच घालवली आहे. पण ज्या पद्धतीने सरकार बढावा देत आहे त्या पद्धतीने त्यांचं काय चुकीचं नाही की तुम्ही धर्म लांब ठेवा राजकारणापासून. हे जे सुप्रीम कोर्टाची टिप्पणी आहे आणि काल पण आज मला वाटतं त्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर पण ताशेरे ओढले आहेत. तुम्ही कायदा हातात घेऊन जमणार नाही. मला सांगा बीडमध्ये ज्यांनी बॉम्बलास्ट केले त्यांच्यावरती तुम्ही काय करणार? जिलेटिनच्या काळ्या हातात घेऊनचा व्हिडिओ काढतात आणि जणून म्हणजे कायद्याची आम्हाला भीतीच नाही. पोलिसांना आम्ही घाबरतच नाही. आम्हाला जे पाहिजे ते करायचं आहे. आणि जेव्हा सरकार त्याचं प्रायोजकत्व घेतं, स्पॉन्सरशिप घेतं, काय करतं? तुमचे मंत्री उघडपणाने भाषण करतात, लोकांची माथी भडकवतात आणि तुम्ही त्यांना काहीच बोलत नाही, तेव्हा हे घडतं. तुम्ही सरकार संविधानातनं स्थापन झालेलं सरकार, तेव्हा संविधानाच्या बाबी तुम्हाला मान्य कराव्या लागतील. धर्मनिरपेक्ष आहे, सेक्युलर आहे, हे संविधानात आहे. तुमच्या हे साधं उदाहरण देतो, खरं हे बोलायला नको, पण महाराष्ट्र प्रत्येक पोलीस जिथे मुस्लिम बहुल आहे तिथे दरवर्षी इफ्तारी होते. ह्या वर्षी इफ्तारीचे कार्ड प्रिंट केले, प्रिंट पोलीस स्टेशननी. माणसांच्या लक्षात साजरी करतात. पोलीस दिवाळी सणचा सण साजरा करतात की सर्व माणसांनी एकत्र यावं, पोलिसांनी जनतेमध्ये संवाद असावा म्हणून हे सगळे सण साजरे करतात. धर्माचे आहेत म्हणजे हे काय या सरकारला करायचंय काय? हे काही फार चांगलं नाही आहे. केवळ जेव्हा किरण रिजिजू सारखा माणूस हे सांगतो की हे उद्या संसदेवर हक्क सांगतील, अरे त्या मूर्खांच्या बाजारात राहतो का आम्ही? आम्ही काय वाचलेलं नाही, काय ऐकलेलं नाही, काही वाचत नाही असं वाटतं का तुम्हाला? आमचं काही शिक्षण नाही असं वाटतं का तुम्हाला? आम्ही अडाणी आहोत असं वाटतं का तुम्हाला? अहो जमिनीची मालकी कोणाची आहे? अहो ही बांधताना किरण रिजिजू तुम्ही कुठे होता? तुमचा जन्म पण झाला नव्हता जेव्हा ही बिल्डिंग बांधली गेली. तेव्हा असे जर बेजबाबदार वक्तव्य लोकसभेत होणार असतील आणि ती ऑन रेकॉर्ड असतील तर दुर्दैव आहे भारताचं. सर पण ज्या मुसलमानांच्या मतांनी बिहारमध्ये नितीश कुमार आले, आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबू नायडू आले, त्या दोघांच्याही पक्षातले खासदार जे आहेत ते या बिलाच्या समर्थनार्थ आता कोणी काय करावं, कुठल्या पक्षाने काय करावं
हा त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे. प्रश्न भारताच्या संविधानाचे जे काही आधार तुमच्या बापजाद्यांनी दिलेल्या जमिनी आहेत का? ह्या सरकारच्या जमिनी आहेत का? या सरकारच्या जमिनी नाहीत. मराठवाड्याच्या ज्या जमिनी आहेत त्या निजामच्या, हैदराबादचा जो निजाम होता आणि जेव्हा निजाम भारतामध्ये राज्य करत होता आणि तो गेल्यानंतर जेव्हा या जमिनी भारतात आल्या तेव्हा या सगळ्या वकफ करण्यात आल्या. आणि वकफ का झाले यालाही काही कारणं आहेत. हे बिल का आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर हा कायदा आला. एकंदरीत संपूर्ण सुनियोजित कट आहे असं वाटतं का? हा कटच आहे. हा कट आहे. तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे, भारतातल्या देवळांमध्ये अब्जो 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 रुपयांचं सोनं आहे, ते काय एवढं सांग ना. द्या ना, दलितांना शाळा बांधून द्या त्या सोन्यातनं. जेवढा अशिक्षित वर्ग, हॉस्पिटल, शाळा घ्या, ते सोनं घ्या ना ताब्यात. हा हिंमत तर करून दाखवा. त्यांच्याच जमिनी कशाला ताब्यात घेता? एकेका देवळामध्ये मोजता येणार नाही एवढं सोनं आहे. अजून तर मोजलं नाही. अजून काही देवळांचे दरवाजे पण उघडलेले नाहीत. एक दरवाजा उघडला दक्षिणात्य मंदिरातला, त्याच्यानंतर तो दुसऱ्या दिवशी लगेच बंद केला. एवढी बोंबाबोंब झाली तिथल्या संपत्तीची. म्हणजे माझं आजही मत आहे की भारताच्या गंगाजळीमध्ये जेवढं सोनं आहे, सोनं कुणाचा अधिकार आहे? जरा सांगा त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे? हे 3 बोटं बघा, द्या तुमच्याकडच्या सोन्याचा हिशोब. पुणेमध्ये राजघनवट जमीन गैरव्यवहार महत्वाच्या प्रश्नांवर बोलतो. मराठी अजित पवार सध्या बीड दौऱ्यावर आहेत आणि बीड दौऱ्यावर असताना त्यांना पाया पडू नका, आई वडिलांच्या पाया पडा, गुरूंच्या पाया पडा, ते काही कामाचे नसतात. मी माझ्या चुकी नाही, पण महाराष्ट्राचं काही चांगलं चालू नाही. बाकी कोणाच्या कृपेने चालू आहे ते पण मला माहिती. परंतु अजित पवारांचं सूचक विधान राजकीय वर्तुळात पुन्हा प्रश्न निर्माण होतोय की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक आहेत का, असं सातत्याने. अजिबात तुम्ही संभ्रम निर्माण करू नका. दोन्ही राष्ट्रवादी विचारांनी वेगळे आहेत, वेगळेच आहोत. आम्हाला पवारांकडनं येतो आणि आम्ही गांधींचे कार्यकर्ते आहोत, आम्ही नेहरूंच्या विचारांचे कार्यकर्ते आहोत. आम्हाला तिथेच राहू द्या. आम्हाला कुठल्याही जातीवर जायचं नाहीये. त्यामुळे आमचा काही प्रश्न येतच नाही. त्यामुळे हा प्रश्न उद्भवतच नाही. आणि म्हणजे शरद पवार कोणाबद्दल बोलतात असं मी तरी ऐकलेलं नाही. मला माहिती सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये सुरू काय असा प्रश्न निर्माण होतो. उपमुख्यमंत्र्यांची फाईल दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांकडे स्क्रुटिनीसाठी जाणार, त्याच्यानंतर ती फाईल मुख्यमंत्र्यांसाठी जाणार. म्हणजे ह्या सरकारमध्ये इंटरनल वॉर्स सुरू आहेत का, असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कोएलिशनचं हे राजकारण करत असताना ह्या सगळ्या अडचणी येत राहतात आणि त्याच्यावर मात करणे मुख्यमंत्री म्हणजे त्या नेतृत्वाचं काम असतं. आपल्याला काय त्यांच्यात चालू आहे याच्यामध्ये काय फार लक्ष घालण्याची गरज नाही. मात्र महाराष्ट्राचं काय चालू नाहीये. महाराष्ट्रात सगळंच काय अलबेल आहे असं काही नाहीये आणि ह्याच्यावरती काय फार जास्त भाष्य करावं असं वाटत नाही. मग जे काही चालू आहे कर्ज म्हणजे शेतकरी कर्जावरनं जे ज्या पद्धतीने सांगण्यात आलं ते पैसे भरारे आहे किंवा बहिणींना जे काही 2100वरनं 1500वर आणलं, 1500मधनं पण कटिंग करायला सुरुवात केली. त्यामुळे आणि मुख्य सचिवांचं पत्र जातं की तुमच्या या योजनांमुळे महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या दबघाईला चालला आहे. हे सगळं काही
चांगलं चालू आहे असं म्हणजे राजकारणात अभ्यास करणारा किंवा थोडंसं सूक्ष्म नजरेने पाहणारा मी, मला वाटतं की जे काय चालू आहे ते हे योग्य नाही. प्रताप सरनाईक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत प्रताप सरनाईक, परंतु त्यांनी ज्या डीपीडीसी कामांना त्या कामांना आता स्थगिती आलेली आहे. सातत्यानं हे एकमेकांवरती कुरघोड्यात सध्या सुरू आहेत काय राज्यात? असं आहे की मला माहित नाही कोणी त्यांना स्थगिती दिली आणि कोणाची कामं होती, पण मग पाठवता कशाला पालकमंत्री? जर पालकमंत्र्याच्या कामालाच जर देणार असा ठेवू नका. मला नाही वाटत की प्रताप सरनाईक हे धाराशिवमध्ये जाऊन स्वतःचा इंटरेस्ट जपत असतील. ठीक आहे, आता दिली असेल तर मला काय माहित नाही, पण असं हे जे काही हे टपल्या मारण्याचं काम चालू आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या हितात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता जो सिनेमा एक प्रदर्शित होतो अबीर गुलाल, त्याच्यामध्ये फवाद जो पाकिस्तानी कलाकार आहे तो त्यांना अभिनय केला, त्याला विरोध केला. अशा चित्रपटाला विरोध करून चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असं मनसेचं अल्टिमेटम. ठीक आहे, हे सगळी घासलेली नाणी पुन्हा एकदा बाहेर येत आहे. ठीक आहे, त्याला काय करणार? लोकांनाही हे सगळं आवडतं, त्याच्यामुळे हे असतंच. हे काय म्हणजे मला त्या दृष्टीने तरी ते काय नवीन करतायत असं नाही. आणि कसं आहे की ते औरंगजेबावर बोलले, कोणाची हिंमत नाही झाली त्यांना बोलायचं की औरंगजेब तुमचा बाप लागतो का? आम्ही बोललो की आम्हाला लगेच विचारलं औरंगजेब तुझा बाप लागतो का? त्याच्या काही गोष्टी ठाकरेंच्या कानात नाही ऐकायला बरं वाटतात, नाही ऐकलं तरी ऐकावं लागतं, त्याला काय करायचं. दादा आज बीडच्या दौऱ्यावर ते एकंदरीत मला एका विषयावर पटकन नेऊ नका, ह्या संपला असेल तर सांगा. सर तुम्ही तो व्हिडिओ देखील शेअर केला होता राज ठाकरेंच्या भाषणाचा. एकंदरीत म्हणजे त्या भाषणाचा व्हिडिओ कारण का त्याच्यातला असं मर्म असं आहे की हे सगळं मी आधीच मांडून चुकलोय. म्हणजे महाराष्ट्राला काही गोष्टी ठाकरेंच्या तोंडातनं ऐकलेल्या बरं वाटतात. मी आधीच सांगितलं की अफजल खान 6 फूट 5-6 आगडबंब, त्याला 2 मिनिटात झोपवला ना माझ्या राजाने. म्हणजे कृष्णा भास्कर कुलकर्ण्याने आमच्या महाराजांवर तलवार चालवली, दुसऱ्या मिनिटाला त्याचाही सफाया झाला ना. म्हणजे गद्दारी आली होती तरी पण आम्ही झोपवला ना त्या अफजल खानाला, आणि आणून खाली त्याचं थडगं उभारलं. ते थडगं माझ्या राजाची कहाणी सांगते. मी जेव्हा ते थडगं बघतो तेव्हा मला आठवतं, अरे याला इथे झोपवलंय. तसं औरंगजेबाचं आहे. सैन्य घेऊन आला होता, वणवण फिरला, पण माझ्या महाराष्ट्रात पाय नाही रोवू शकला तो. आणि शेवटी शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि ताराराणी या तिघांशी थकून 1707 साली इथे मरण पावला. आपल्या घरीही नाही जाऊ शकला. घरी मरण नाही येणं याच्यासारखं दुर्दैव नसतं. आणि ते हिंदूंच्या म्हणजे पुस्तक आहे की मरण नेहमी आपल्या घरी यावं. या जगात 2 राजे असे आहेत की अलेक्झांडर जग जिंकायला गेलेला परत घरी नाही जाऊ शकला. तसं महाराष्ट्र जिंकायला आलेला औरंगजेब नाही जाऊ शकला. कोणामुळे नाही गेला? तर माझ्या दाखल्या धन्यामुळे आणि माझ्या ताराराणीमुळे. आता तुम्ही त्या औरंगजेबाला इथनं गायब करणार, मग काय सांगणार आम्ही नंतर? जेव्हा जेव्हा माणूस औरंगजेबाला जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास सांगावा लागेल. तुमच्या मनात पाप आहे, तुम्हाला शिवाजी महाराजांनाच छोटं करायचं आहे. आणि म्हणून तुम्ही वाघ्या कुत्र्या तिथे होता, त्यांनी चित्तेत उडी मारली, अशा काहीतरी कहाण्या रंगून सांगत असतात. सर मुंबईचा प्रश्न आहे. मुंबईकरांवरती आता कचरा कर आहे तो लादला जातो. जवळपास 7,500 रुपयांपर्यंतचा कर आहे तो मुंबईकरांवरती लादला जातोय. तसं बघताय महानगरपालिकेकडची एकीकडे निघालेली अनेक कामं आणि अशा प्रकारे मुंबईकरांवरती लादले जाणारे हे कर. कसं आहे की ह्या सरकारचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल सुटलेलं आहे आणि काही एका विशिष्ट हेतूने हे सगळं केलं जात आहे. पैसे जमा करण्याचे काम आहेत, बाकी दुसरं काही नाही. सर एकीकडे कचरा उचलण्यावरती मुंबई महानगरपालिका कर लावते, पण समुद्रकिनारी जे आहे आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचं साम्राज्य पाहायला मिळतं. त्यामुळे कोळी लोकांना देखील मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यासाठी त्रास होतो. काय बोलायचं? शेवटी
एन्व्हायरमेंटल केअर म्हणजे प्रदूषण आणि त्याच्या समस्या ही सोशल जबाबदारी आहे. ही जशी सरकार किंवा महानगरपालिकेची जबाबदारी आहे तशी नागरिकांचीही जबाबदारी आहे. सगळंच आपण सरकारवर चालून ढकलून नाही चालणार. आपण एवढं प्लॅस्टिक वापरतोच कशाला? आपले सगळे नाले तुडुंब नाल्यांमध्ये फक्त प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत. मी स्वतः अनुभव घेतो माझ्या मतदारसंघामध्ये. काही म्हणजे हे स्पष्ट नाही कधी माझा काही संबंध नाही. बँकांमध्ये मराठीचा वापर होतो की नाही होता ना काल. बँक हा इंग्रजी शब्द आहे, त्याला काय आहे का मराठी शब्द वगैरे? तर मला पत्रकार परिषद घेऊया. आज के इंग्लिश जिस तरह से आज पार्लियामेंट में वकफ को लेकर के देखो, वकफ बिल ये दूषित हेतु दिल में रख के लाया हुआ इस देश में दो धर्मों के बीच में दरार पैदा इस देश के लिए विभेद करने के लिए ये विधेयक लाया गया है. ये जमीनें कोई सरकार से ली हुई जमीनें नहीं है. ये जमीनें जो हैं वो उनकी बापजादाओं ने दी हुई जमीनें हैं. ये जमीनें उन्होंने अपने धर्म के गरीब लोगों को धर्म के काम के लिए, तालीम के काम के लिए दी हुई जमीनें हैं. मेरा सीधा सवाल है कि धर्म के मामलों में आप ये करिए, किसी को जानी ही नहीं चाहिए. स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल जो भी अच्छे काम हैं उसके सिवा ये जमीनें जानी ही नहीं चाहिए. पर लेकिन सरकारी हस्तक्षेप ऐसे जमीनों के माध्यम में ये किसी धर्म के बीच में जाना है, ये सरकार नहीं है. संविधान के प्रावधान जो है उसमें हमने कहा है आर्टिकल 19 में राइट टू रिलीजन, और उसमें सब लिखा है. अगर रिलीजियस मैटर है, वो धार्मिक काम है, तो सरकार का काम क्या है उसमें? अभी तो क्रिश्चियन लोग. मेरा सीधा सवाल है आज कि भारतीय मंदिरों में अब्जों रुपए का सोना है और वहीं पड़ा हुआ है. इसका कोई इस्तेमाल भी नहीं होता है, कोई काम भी नहीं होता उससे. सरकार वो पूरा नेशनलाइज कर देगी. उपयोग करो. दलित, जो पिछड़ा समाज है, हिंदुओं में समाज है, कह दो कि आज से ये सोना का इस्तेमाल होगा और जितने भी गरीब हिंदू है सबको स्कूल में भेजेंगे, सबके लिए स्कूल बनाएंगे, सबके लिए अस्पताल बनाएंगे. पूरे भारत 1000 अस्पताल बनाओ. तुमको कुछ नहीं करना है, तुम्हें सिर्फ हिंदू मुसलमानों का अंतर बढ़ाना है और कुछ भी नहीं करना. ये देश में बढ़ती हुई बेरोजगारी, उसके ऊपर बात नहीं करोगे तुम. ये देश का घटता हुआ विकास दर, उसके ऊपर बात नहीं करोगे तुम. ये देश में डॉलर के सामने गिर रहा है और आपने किया था कि जब रुपया गिरता है तो रुपया नहीं गिरता है, देश प्रतिष्ठा गिरती है. आज देश की प्रतिष्ठा 90 रुपए पे चली गई है. जब आपने किया था तब डॉलर का भाव 63 रुपया था, आज 90 रुपया हो गया है. तो ये सिर्फ और सिर्फ दिखावा है. जब किरण रिजिजू जाके पार्लियामेंट में कहते सब पार्लियामेंट यानी हमारे संसद भवन जो है उसके ऊपर अधिकार बोल देंगे. इनको ये भी नहीं मालूम कि ये भारत को स्वतंत्रता मिली तब नहीं बना है. ये बना है जब ब्रिटिश राज था. हमारा राष्ट्रपति भवन भी ब्रिटिश राज का बनाया हुआ है. ये जमीन की मालकी किसी और की थी, वो हमारी जमीन है. अभी
इसके ऊपर कोई कैसा अधिकार बोल सकता? क्यों आप ऐसे लोकसभा में विधान करके ऐसा अंगार लगाते हो? सुनने वाले तो यही समझे ना, अरे किरण रिजिजू ने कहा कि ये तो जमीन वो भी ले सकते हैं, और लोगों के माथे भड़के। तो ये तो सिर्फ माथा भड़का कर रहे, और कुछ नहीं कर रहे। किरण रिजिजू को समझ आना चाहिए, वो क्रिश्चियन है। ये आज मुसलमानों की जमीनें ले रहे, क्रिश्चियन समाज की भी जमीनें लेने वाले हैं। और क्रिश्चियन समाज के पास भी दक्षिण में और ईशान्य भारत में अच्छी जमीनें हैं। हमारे बंबई में चर्च गेट के पास और वीटी स्टेशन के पास चर्चेस की अच्छी जमीन है, जिसकी आज कीमत करोड़ों रुपए है। ये क्रिश्चियन चर्चेस के पास है उनके पास जमीन है। वो राज कर रहे थे एक जमाने में इधर, उसका गैर इस्तेमाल किया उन्होंने। तुम्हारे हाथ से जमीनें खींची किसी के हाथ से, ऐसा एक उदाहरण बताओ। प्रावधान करो कि ये जमीनों का इस्तेमाल सिर्फ समाज के हित में होगा, बस हो गया। सत्ता पक्ष आरोप ये लगा रहा है विपक्ष पे कि विपक्ष तुष्टीकरण, देखो हमको कोई मुस्लिम तुष्टीकरण करना है, ऐसा जमीनों में हाथ में लेने से कोई तुष्टीकरण नहीं होता है। सब समाज को एक न्याय दे दो ना, सबका नेशनलाइजेशन कर दो। कह दो कि अब जो मंदिर में सोना है उसका भी हम नेशनलाइजेशन। बात यह है कि तुम किसी की समाज व्यवस्था में धार्मिक व्यवस्था में जाना क्यों चाहते हो? ये सरकार का काम है क्या? जैसे औरंगाबाद, परभनी, नांदेड़, जालना, इस हिंगोली, इस इलाके में जो जमीनें हैं वो निजाम के वक्त की है। वो जमीनें निजाम ने लिए के नाम पे थी, अब वो वक्फ हो गई। मुझे याद है बंबई के एक जमीन का मामला मेरे पास आया था जब मैं अल्पसंख्यक मंत्री था। तब तक ये प्रावधान कोई नहीं कर पाया था। मेरे पास वो जमीनें आई, मेरे पास लोग दलाल आए कि ये जमीन छोड़ दो, ये करो, वो करो। मैंने कहा कुछ नहीं छूटेगी। मैंने उस पर लिख दिया कि एक बार जमीन वक्फ होती है उसके बाद उसको कोई भी हाथ नहीं लगा सकता है। वो एक बार वक्फ हो गई तो वो ये दुनिया के आखिरत तक ये जमीन वक्फ ही रहेगी। वक्फ की जमीन का इस्तेमाल करना ये धार्मिक कामों में ही हो सकता है और इस धर्म के लिए ही हो सकता है। उधर कॉलेज अगर बनेगा तो उसमें हिंदू मुसलमान दोनों जा सकते हैं, लेकिन कॉलेज बनेगा। अस्पताल बनेगा, हिंदू मुसलमान दोनों जा सकते हैं, लेकिन अस्पताल बनेगा। समाज हित के लिए जो उधर जो भी बनेगा वो समाज हित के लिए बनेगा। बनाओ ना ऐसा कानून। सरकार को क्यों बीच में जाना है उनकी जमीनों के? अगर यह है तो अंबानी साहब की जमीन जो बनी है वो वक्फ लैंड पे है। कानून इतना कड़क कर दो कि अंबानी हो कोई भी हो वक्फ की जमीन नहीं ले सकता है। ये तो गलतियां कुछ समाज, उनके ही समाज के लिए नहीं, वही समाज के लीडर्स की है। जमीनें ऐसे लोग नहीं देनी चाहिए। ये जमीनें बहुत बहुत बड़ी मानसिकता से लोगों ने दी है कि भाई ये समाज सुधारने के लिए उन्होंने जमीनें दी है। कहां से लाएंगे? कभी कब्रिस्तान के लिए अगर जमीन चाहिए तो ये सरकार देगी क्या? कब्रिस्तान के लिए जमीन नहीं देगी। तो ये क्या पूंजीपतियों को खुश करने के लिए या? अरे मेरा तो सीधा दावा है कि दिल्ली में जितनी भी बड़ी जमीनें हैं वो सब वक्फ की जमीनें हैं और वो आज की नहीं है। हुमायूं का मकबरा है वहां पे। हुमायूं 1500 साल में आया था हुमायूं, 800 साल हो गए, वो जमीन वैसे की वैसी है। चलो कोई पूंजीपति ले लेगा, हो गया काम उसका। जितनी भी खुली जमीन मध्य दिल्ली में दिखती है वो सब वक्फ की जमीनें हैं। इसी से जुड़ा हुआ सवाल, महाराष्ट्र की बात करें तो देवेंद्र फडणवीस ने ट्वीट किया है। उन्होंने कहा है कि मैं चैलेंज करता हूं कि अगर आपके ऊपर बाला साहेब के संस्कार हैं तो शिवसेना उद्धव गुट के जो सांसद हैं वो वक्फ के मैं जहां तक जानता हूं, जितने बाला साहब को उद्धव ठाकरे जी पहचानते हैं, उनका खून है उनमें, वो योग्य निर्णय लेंगे। उसमें मुझे नहीं लगता कि मैंने बात करनी चाहिए। इन सबके बीच में नीतीश कुमार, चंद्रबाबू नायडू, चिराग पासवान, ये तमाम ऐसे नेता हैं जिनके पास मुस्लिम मतदाता भी हैं। कहीं ना कहीं इनकी भूमिका आज के दिन काफी अहम होगी। देखो बात यह है कि हम संविधान को मद्देनजर रख के निर्णय लेंगे कि नहीं लेंगे। हमको संविधान ने जो सूचित किया है उसको हम हमारे आंखों के सामने रखेंगे कि नहीं रखेंगे, कि हम
बात उतनी है। अगला विषय लेता हूँ, औरंगजेब को लेकर के राज ठाकरे ने जो है सरकार से कहा है कि औरंगजेब पर इतनी बातें नहीं की जानी चाहिए, जो जहाँ है उसको वहीं रहना चाहिए। और उसी बीच देवेंद्र फडणवीस का भी स्टेटमेंट आया, आरएसएस के लोगों का भी स्टेटमेंट आया कि औरंगजेब की कब्र को हिलाने की बात नहीं होनी चाहिए। फडणवीस जी ने कहा है कि हम जो भी होगा वो न्याय प्रविष्ट तरीके से करेंगे और अभी कब्र को हटाने का तो कोई सवाल ही नहीं। कैसे देखते हैं आप इसको? नहीं, बात ये है कि हमने ये बात विधानसभा में कही थी कि 2 कब्रों के बारे में महाराष्ट्र में बहुत माहौल खराब करने का काम हुआ। एक अफजल खान की कब्र है और एक औरंगजेब की कब्र है। अफजल खान हमारे महाराज की हत्या करने के लिए प्रतापगढ़ पहुंचा। अफजल खान के साथ उसकी सेना थी, लेकिन हमारे ही कुछ लोग उसके साथ थे, जैसे कृष्णा भास्कर कुलकर्णी जो उसका वकील था अफजल खान का। मेरे महाराज ने, मेरे बाप ने 6 फुट 7 इंच के अफजल खान को 2 मिनट में सुला डाला। उनके ऊपर तलवार चलाई कृष्णा भास्कर कुलकर्णी। ये इतिहास है। ये इतिहास कब लोग सीखेंगे, कब उनको मालूमात मिलेंगी? जब वो कब्र देखेंगे, और कब्र पे जब देखेंगे अफजल खान, अरे माझ्या महाराजांनी या अफजल खानला इथे झोपवला प्रतापगडाच्या पायथ्याशी मराठी मातीत। वैसा जो भी खुलताबाद जाएगा वो औरंगजेब की कब्र देखेगा तो उसको जो ये रहते हैं ना टूरिस्ट को समझाने वाले, उनको क्या बोलते हैं, गाइड, वो क्या बोलेगा कि शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तारा रानी से लड़ने आया हुआ औरंगजेब अपने गांव वापिस नहीं जा सका, दिल्ली नहीं जा सका। उन राजाओं के वजह से आखिर में उसको इधर ही दफनाना पड़ा। ये मराठी माती की पहचान है। ये पहचान मत मिटाओ। ये पहचान मिटाना यानी शिवाजी महाराज का इतिहास मिटाना है। तो एक तरफ मुख्यमंत्री अलग बयान दे रहे हैं, उनके नेता अलग बयान देते हैं। देखो उससे वो क्या करते हैं, देखो ऐसा कौन कर रहा है? ऐसा है कि इनको माहौल खराब ही करना है। कैबिनेट का एक मिनिस्टर बार बार ये बात दोहराता है और उसको कोई उससे बात भी नहीं करता है, उसको बोला भी नहीं जाता है। तो इसका मतलब है ये स्टेट स्पॉन्सर्ड है, ये राज्य सरकार पुरस्कृत योजना है। मराठी और उत्तर भारतीय का विवाद दोबारा से सामने आ रहा है। कई सारे वीडियोस अब देखने को मिल रहे हैं जहां एमएनएस के कार्यकर्ता, जो लोग मराठी नहीं बोल पा रहे हैं या बोलने में असमर्थ हैं, उनकी पिटाई कर रहे हैं। आप इसे क्या देखते हैं? ऐसा ये हाँ, हमारा रॉकेट में फिर से दारू भर के उसको नीचे से अंगार लगाने का काम है, रॉकेट लॉन्च करने का काम है। आपको मालूम है ये बहुत साल पहले हो चुका है। ये सब फिर से बातें हो चुकी है। ये घिसी पिटी बातें लोगों को अच्छी तरीके से समझ में आती है। इससे फायदा होगा क्या राज ठाकरे को? वो उनका वो जाने, मुझे क्या लेना देना है। ठीक है।